श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। कशा आहेत सगळे? मजेत आहेत ना? आनंदी राहा, सुखी राहा आणि स्वामी सेवा आपली करत राहा। तर आता आपली चालू आहे नवरात्र। नवरात्रीमध्ये आपल्याला बऱ्याचशा लोकांच्या सगळ्यांच्या माता भगिनी ज्या आहेत माझ्या स्वामी सेवकरी, आपण सगळेच सेवा करत आहोत आणि कुलस्वामिनी आईची सगळ्यांच्या घरात सेवा चालू असेल अशी मी आशा करते आणि सगळे करतीलच असं मला वाटतं। तर आजचा विषय आपला जो आहे तर आपल्यासाठी मी आज घेऊन आलेली की कन्या पूजन करणार आहोत आपण। तर अष्टमी आणि नवमीला जे कन्या पूजन केलं जातं, आता सगळ्यांनाच आपल्याला जर दरवर्षी करत असणार तर त्यांना सगळ्यांनाच माहिती आहे की आपण अष्टमी आणि नवमीला कन्या पूजन हे केलं जातं। खूप महत्व आहे। अष्टमीला खूप असं अनन्यसाधारण असं महत्व असतं, कारण अष्टमीच्या दिवशी आपला कुलाचार होत असतो आई भवानीचं जे असतं तो, त्यामुळे अष्टमीच्या दिवशी खूप महत्व दिलं गेलेलं आहे। अष्टमीला होम हवन सगळ्या गोष्टी ज्या नवरात्रीच्या मेन असतात त्या गोष्टी होत असतात। आणि नवरात्र जी असते आपली, नवरात्रमध्ये कन्या पूजन हा अविभाज्य घटक आहे असं म्हटलं तरी चालेल। जसा आपला दिवा असतो, अखंड दिवा असतो, किंवा आई भगवतीची आपण जी सेवा करत असतो, दुर्गा सप्तशतीचं पाठ झालं किंवा ह्या ज्या सेवा असतात कुंकुमार्चन, त्याप्रमाणेच कन्या पूजन करणं हा पण एक घटक मानला जातो नवरात्रीचा। तर मी जसं सांगितलं, रात्री कालचा जो व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यात दिलेला आहे मी, त्यांनी 9च कन्या पूजन करायचं आहे। ज्यांनी दुर्गा सप्तशतीचे पाठ संकल्पयुक्त किंवा काही कामनासिद्धीसाठी केलेले त्यांनी। मात्र आपण ज्यांनी म्हणजे यथाशक्ती आपण 9 बोलवले, ज्यांना म्हणजे असं काही नसेल संकल्पयुक्त पाठ वगैरे, अशा लोकांनी म्हणजे 9 भेटला तर अति उत्तम, पण नाही भेटला तर निदान 1, 2, 3 कितीही संख्येत आपण पूजा करू शकतो। तर 9 भेटले तर अति उत्तम, काही हरकत नाही। तर आपण कन्यांना जेवण सांगायचं आहे त्या दिवशी, अष्टमीच्या दिवशी सांगा, नवमीच्या दिवशी सांगा। नाही जेवण, कारण बघा मुलींना सगळ्यांकडे जेवायला सांगितलं जातं आणि लहान मुलं कंटाळतात। तर मी सगळ्यात आधी सांगेल की मुली ह्या आपल्याला 10 वर्षाखालीलच मुली लागतील, म्हणजे पिरियड वगैरे एमसी वगैरे येत नसतील अशा मुली, कारण आजकाल लवकर पण हा प्रॉब्लेम म्हणजे मुलींसोबत होतो। आणि 10 वर्षाच्या खाली ज्या मुली कुमारिका असतात त्या मुलींनाच आपल्याला सांगायचं आहे। देवीचे नवरूप या मुलींमध्ये आपल्याला बघायचे असतात आणि त्या म्हणजे ते मानायचं असतं की आपल्या घरी आज देवी येणार आहे। जर आपण पूजा करायला त्यांना बोलवणार आहोत प्रसाद ग्रहण करण्यासाठी, तर आधी देवी मातेला आपण प्रसाद दाखवायचा आहे। जो काही प्रसाद करणार आहोत, तुम्ही शिरा बनवा रव्याचा किंवा मग खीर, तांदूळाची खीर पण बनवली तरीही चालेल। तर जे काही तुम्ही कन्यांना खायला देणार आहेत म्हणजे तुम्हाला द्यायचंच आहे, थोडं एक एक घास जरी खाल्ला त्यांनी तरी भरपूर आहे। जेवण वगैरे करायला कंटाळ करतात मुलं, कारण त्या दिवशी सगळ्यांकडेच असतं त्यामुळे मुलं कंटाळतात। तर तुम्ही त्यांना नैवेद्यामध्ये मी सांगेल सगळ्यात आधी तर आपण काय देऊ शकतो, रव्याचा प्रसाद शिरा म्हणून बनवू शकतो किंवा खीर बनवू शकतो। नाहीच तर मग आपण बघा लाल चणे असतात, लाल चण्यांना खूप असं महत्व आहे, म्हणजे खूप महत्व दिलं जातं, पण बिना कांदा लसूणचं बनवायचं आहे। लाल चणे जे बनवतो आपण फक्त जिऱ्याची फोडणी द्यायची, थोडी लाल चटणी टाकायची आणि पुरी, लाल चणे पुरी शिरा किंवा मग असं देऊ शकतो जर तुम्हाला करायचं असेल। जेवणाचं सांगते मी। आणि नाहीच काही ते म्हणजे तुम्हाला नाही जमणार तर दूध असतं आपलं साधं दूध, आपण साखर टाकून गरम करून दिलं अगदी तरीही चालेल। देवीला नैवेद्य ठेवायचा आपण, नंतर आपण कन्यांना जेवढ्या पण यथाशक्ती आपल्या इच्छेनुसार तुम्ही मुलींना सांगा आणि घरी बोलवायचं आहे। मुलींसाठी आपल्याला काहीतरी गिफ्ट म्हणून म्हणजे भेट वस्तू द्यायची आहे, तुम्ही काहीही देऊ शकतात त्यांना लागणार। अगदी हातरुमाल दिला तरीही चालेल, काहीही द्या। मेकअपचं जे सामान, लिपस्टिक असेल ती द्या, नेलपेंट देऊ शकतात, टिकलींचं पॉकेट असतं ते देऊ शकतात, नाहीतर हातरुमाल द्या, कॉटनचे छोटेवाले मिळतात ते द्या। मात्र एक सांगेल की चुनरी असते त्या चुनऱ्या आणा, चुनऱ्या मात्र सगळ्यांना द्या। आणि याशिवाय तुम्ही नारळ पण, तुमची परिस्थिती असेल तर सगळ्यांना नारळ आपण ओटीमध्ये टाकू शकतो त्यांच्या। अशा प्रकारे आपल्याला वस्तू आपण भेट वस्तू त्यांना देऊ शकतो। नाहीच काही हे बघा त्यांना गरजेच्या द्या, शाळेत लागत असतात मुलींना स्कूलसाठी, ते पण दिलं अगदी तरीही चालेल की यथाशक्ती आपल्या जे यूज पण होईल त्यांना, हे सांगेल मी। आणि अशा प्रकारे आपण त्यांना भेट वस्तू म्हणून द्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण पूजा कशी करायची आहे, तर आपण त्यांच्या आधी सगळ्या मुलींच्या आधी पाय धुवून घ्यायचे आहेत।
पाय धुतल्यानंतर हळदी कुंकू आपण त्यांच्या पायांच्या अंगठ्यांना आपण पूजा करायची आहे। आता ज्यांच्या घरी मुलगी नाही त्याला आता सगळ्यांकडे समजा, आता माझे पण 2 मुलं आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सांगेल की मी तर म्हणजे माझ्या ज्या लहान दिराच्या मुली आहेत त्यांना बोलवेल, त्यांच्या मैत्रिणी असं सगळ्यांना मी म्हणजे बोलवते त्या दिवशी। पण ज्यांच्या घरी मुलगी आहे त्यांना सांगेल की आवर्जून की रोजच्या रोज तुम्ही पूजा करत चला। माझ्याकडे आता नाहीये तर मी करू शकत नाही रोजच्या रोज, कारण त्याही शाळेत गेलेल्या असतात मुली, त्यामुळे नाही होत हा जो प्रश्न असतो। पण अष्टमीला नक्कीच मग बोलवेल आणि पूजा करत असते मी। तर 1 दिवस तरी आपण करा असं सांगेल। 9च्या 9 दिवस अगदी पूजा केली तरी चालते। घरात कन्या असली तर पाय धुवून घ्यायचे, पूजा करायची पायांची, नंतर आपण चुनरी असेल, जी चुनरी असते ती मुलींच्या डोक्यावर टाका, हळदी कुंकू लावा, यथाशक्ती तुम्ही जी वस्तू भेट वस्तू आणलेली असेल ती त्याच्या ओटीत ठेवा। पण तुम्हाला इथे एक सांगेल मी, तुम्ही जेव्हा 9 कन्यांचं पूजन करणार आहेत, कारण मी तसं करत असते आधीपासूनच, जे 9 देवींचे नावं असतात आपले नवरात्र मधले, त्या देवींची आपण नावं घ्यायचे आहेत। म्हणजे घेतलं तर अतिउत्तम, म्हणजे मी करत असते ते तुम्हाला सांगते इथे मी। 9 देव आहेत ते लिहून घ्या तुम्ही आणि ते नाव आपल्याला बोलायचे जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा। तर आपले आता पहिली देवी जी होती आपली पहिल्या दिवशीची शैलपुत्री देवी, नंतर दुसरी होती तुळजा ब्रह्मचारिणी, तिसरी चंद्रघंटा देवी होत्या, नंतर 4थ्या नंबरच्या होत्या कुष्मांडा देवी होत्या, 5व्या नंबरच्या आपल्या होत्या स्कंदमाता, स्कंदमातेचं पूजन होतं 5व्या दिवशीला। 6व्या दिवशी कात्यायनी देवी होती, 7व्या दिवशी कालयात्री देवी होती, आणि 8व्या दिवशी महागौरी, आणि 9व्या दिवशी होती सिद्धिदात्री देवी। तर आपल्याला देवीचे नाव जरी माहिती नसतील, कालिका, चामुंडा असे जरी नाव माहिती नसतील, तर ह्या जे 9 दिवसात आपण 9 देवींची पूजा केली, अगदी त्या 9 देवींची आपण नाव जरी घेतले, एका म्हणजे आपलं कुमारिकेची पूजा करत असताना एक एक देवीचं नाव घेत चालायचं आणि नमस्कार मात्र करा सगळ्यांना, पाया पडा आणि त्यांच्या ओटीमध्ये जे आपण सामान आणलेलं असतं ते टाका। प्रसादाला नक्कीच सांगेल तुम्हाला, तुम्ही खीर यथाशक्ती खीर 1-1, 2-2 चम्मच जरी घेतली त्यांनी तरीही चालेल, खीर किंवा मग आपलं शिरा बोलेल, गोड प्रसादाला काहीतरी बनवा तरीही चालेल, तुम्हाला जमलं त्या प्रकारे तुम्ही करू शकतात, काहीही हरकत नाही। अशा प्रकारे आपल्याला कन्यापूजन करायचं आहे अष्टमीला किंवा नवमीला। चला मग इथेच थांबते, नंतर अजून भेटेल पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती सोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, अवधूत चिंतन, श्री गुरुदेव दत्त।